राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। गोड भजन अशोक महाराजांनी म्हटलं, हे भजन आहे वैकुंठवासी गौतम महाराजांचं। गौतम महाराजांनी कथेमध्ये हे भजन म्हणावीत असे, आणि त्यांच्या भजनामध्ये कथेमध्ये तसाच गोडवा असायचा। आणि म्हणून ह्या भजनानं आज महाराजांची आठवण झाली की भागवत करावं हे गौतम महाराजांनी। कोणी करावं? गौतम महाराजांनी। कथेतला रस, कथेतल्या श्लोकांचा उच्चार, त्यांची सांगण्याची शैली, आजही बऱ्याच त्यांच्या जागेवर मी कथेला जेव्हा जेव्हा जातो, दिंद्रूड असेल, नेत्रूड असेल, ज्या ज्या ठिकाणी मी त्यांच्या जागेवर कथा केल्या, तेव्हा लोकांना महाराजांची आठवण होते। कोणाची? गौतम महाराजांची। आणि म्हणून गोड भजन त्यांनी गायचे। प्रारब्धाने आयुष्य महाराजांना कमी लाभलं, परंतु आज त्यांची आठवण झाली। अशा गौतम महाराजांचं हे भजन आहे। काय? हरे राम 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 हरे हरे। त्यांनी त्यांच्या शैलीमधून गोड गावं। इकडे लक्ष द्या। पार्वती मातेचा विवाह भगवान शंकरांबरोबर झाला, येथपर्यंत कथा आपण सगळ्यांनी श्रवण केली। पुढे शुकाचार्य महाराजांना परीक्षित राजा प्रश्न करतो, गुरुदेव आता मला सांगा, 3 कन्यांचं चरित्र पाहिलं, आकुती, देवहूती आणि तिसरी प्रसूती। आता मला स्वयंभू मनुच्या 2 मुलांचं चरित्र सांगा। त्याच्यातील पहिला मुलगा असणारा उत्तानपाद राजा, त्याला 2 पत्न्या। एकीचं नाव होतं सुनीती आणि एकीचं नाव होतं सुरुची। जुन्या काळात आजीबाई नातवाला गोष्ट सांगायच्या। एक होता राजा, त्याला होत्या 2 बायका, एक होती आवडती आणि एक होती नावडती। त्या ह्या इथल्याच। एक होती आवडती, सुरुची आवडायची आणि एक आवडत नसायची। का आवडत नव्हती? एकीला नीती आवडायची आणि एकाला रुची आवडायची। रुची म्हणजे काय? फक्त ऐशो आराम करायचं, चांगलं खायचं, चांगलं प्यायचं, याचं नाव रुची। पण चांगलं वागायचं याचं नाव नीती आहे। माणसाला नीती आवडत नाही। काय आवडत नाही? नीती आवडत नाही। पण कामाला येते नीती। ज्या दिवशी तुम्ही नीतीनं व्यवहार कराल, त्या दिवशी तुमचं आयुष्य सफल आहे। म्हणून एका मराठी कवीनं गोड म्हटलंय, हे मानवा, अरे काही जरी झालं तरी तू नीती सोडू नको। काय सोडू नको? नीती सोडू नको। मानवा तू सत्य नीती सोडू नको रे, मानवा तू सत्य नीती सोडू नको रे, मानवा तू सत्य नीती सोडू नको रे, मानवा तू सत्य नीती सोडू नको रे। वचन आई बापाचे, वचन आई बापाचे मोडू नको रे, मानवा तू सत्य नीती सोडू नको रे, मानवा तू सत्य नीती सोडू नको रे, मानवा तू सत्य मानवा तू सत्य नीती सोडू नको रे। म्हणून वचन आई बापाचे मोडू नको रे, ही सत्य नीती आहे। पण ती आवडत नाही माणसाला। सुरुची आवडते। दोघीलाही एक एक मुलगा आहे। सुरुचीच्या मुलाचं नाव आहे उत्तम आणि सुनीतीच्या मुलाचं नाव आहे ध्रुव। आणि मग एक वाड्यात राहायचा आणि दुसरा वाड्याच्या बाहेर झोपडीत राहायचा। पण कुठे का राहिना, बाप लेकरासाठी सारखाच असतो। जरी श्रीमंत असला तरी तो बाप आहे, आणि गरीब असला तरी तो
बाप एके दिवशी ध्रुव बाळ खेळत खेळत वाड्यात गेला. बापाच्या मांडीवर बसला. सुरुचीनं पाहिले, ध्रुवा या मांडीवर बसायचा तुला अधिकार नाही. जर या मांडीवर तुला बसायचं असेल तर वनामध्ये जा, तपश्चर्या कर, देवाला वर मागून घे, मर, आणि मग माझ्या पोटी जन्माला येईन, मग या मांडीवर तुला बसता येईन. शब्द आईचे ऐकले आणि आईचे ऐकल्याबरोबर ध्रुवाला राग आला. छोटंसं बाळ आहे, 5 वर्षाचं, होठ फडफडत, डोळे लाल झाले आणि लाल डोळ्याने ध्रुव बाळ पळतच आपल्या आईकडे गेला आणि आईला म्हणू लागला, आई, त्या आईनं मला हकलून लावलं, बापाने मांडीवर बसू दिलं नाही, आता मी वनात जाणार, तप करणार. त्यावेळेस ध्रुवाची आई म्हणते, सुनीती बाळा, अरे वनात जाणं, तप करणं एवढं सोपं नाही, पण आई मी जाईन. जायचंय ना बाळा, जा नक्की, पण एक गोष्ट लक्षात घे, अगोदर जाताना ज्या वडिलांनी तुला मांडीवर बसू दिलं नाही त्या वडिलांचं दर्शन आधी घे. ज्या आईने तुला हकलून लावलं त्या सुरुचीचं दर्शन घे आणि मग वनात जा. चालला ध्रुव बाळ वनामध्ये तप करायला. रस्त्यामध्ये नारद भेटले. विण्या हातात आहे, हातात चिपळ्या पाहिल्या, नमस्कार केला, प्रणाम नारदजी. नमस्कार केल्याबरोबर नारद बोलतायत, ध्रुवा, अरे तुझं वय खूप लहान आहे, या वयात भजन करायचं वय नाही, पाठीमागे जा, परत जा. ध्रुव बाळ म्हणला, तुम्ही नारद नाहीतच. तुम्ही महाराज आहेत म्हटल्यावर लोकांना तुम्ही देवदेवाकडे लावाव का देवाकडे आलेल्या लोकायला भेव घालून घरी पळवाव? महाराजाचं काम काय? लोकांना परमार्थेच्या मार्गाला लावावं, देवाच्या मार्गाला लावावं. हे काम कोणाचं आहे? महाराजाचं आहे. तुम्ही मला म्हणता नारद नाही. अरे मी नारदच आहे. मग सांगा, काय केल्याने मला देवाची प्राप्ती होईल, काय केल्याने मला देव भेटेल? तेव्हा नारदाने गुरु मंत्र दिला, ओम नमो भगवते वासुदेवाय. गुरु मंत्र दिला. मंत्रेण नारदस्याः देवस्य कुर्यादम द्रव्यमयं बुधाः. मंत्र दिला आणि सांगितलं, ध्रुवा, या मधुवनामध्ये तपोवन नावाचं ठिकाण आहे, तिथे तू जा आणि नदीच्या तीरावर झोपडी निर्माण कर आणि या मंत्राचा जप कर. बराचसा उपदेश केला. कुंभक, रेचक असे योग कर, नामस्मरण कर. ठरलं. नारदानं सांगितल्या पद्धतीनं ध्रुव वनात आला, झोपडी निर्माण केली, तप करू लागला. तप करता करता पहिला महिना सुरुवात झाला. ओम नमो भगवते वासुदेवाय जप करायचा. जप करता करता 3 दिवसातून एकदा ध्रुव बाळ एक बोर आणि एक कवट खायचा. काय करायचा? किती दिवसातून एकदा? 3 रात्री उलटू द्यायचा आणि मग एक बोर आणि एक कवट खायचा आणि उपवास करायचा. ते फक्त कथा ऐका, आपल्याला एकादशीची भानगड आहे. एकादशी असली तर ते सारखं दिवसभर ध्यानात राहते, महाराज एकादशी का एकादशी. योगानं एकादशीच्या दिवशीच घरातल्या लोकांनी चांगली भाजी करावं, मग तर सगळे एकादशी भाजीतच. ते झालं. आपल्याला उपवास करणं फार कठीण आहे. आमचे महाराज विनोदानं दृष्टांत सांगायचे. आपल्याकडे वेळ कमी आहे. एक माय माऊली सारखंच मालकाला म्हणायची, म्हणे, काय हो तुम्ही किती वेळ झालं ड्युटीला जाता, तुम्ही गेलात तसं मी काही सुद्धा खाल्लेलं नाहीये. ते म्हणलं, काय ताप झाला बाबा, दररोजच हेच घराणे. पिशवी घेऊन आलो की हे म्हणते, तुम्ही गेला, खरंच इतकं प्रेम असेल माझ्या बायकोचं माझ्यावर. एके दिवशी म्हणला, बघतोच किती प्रेम आहे. पिशवी घेतलं आणि जाऊन बसलो वरच्या मजल्यावर. आणि मग सिटीत काय असतंय महाराज, कोणी नाही दिवसभर. मग चालू झालं, बाई पोटात कसं बडबडच करायला म्हणले. मालक गेल्यावर ओसं विकायला आलतं. ओसं विकणारं म्हणू लागलं, 5 रुपयाचे 5 ऊस. हिनं तेवढे घेतले आणि तेवढे खाल्ले आणि दुपारचे 12 वाजले. तरी म्हणले, बाई कसं जरा भूक लागल्यावरच वाटायले. मग 50 रुपयाचे पेढे घेतले, पावशेर पेढे. कशाच तेवढे खाल्ले आणि 2 वाजले दुपारचे. पुन्हा म्हणे, नाही पेढ्यानं रसानं काही होत नाही. मग जरा खमंग शेवयाचा भात करते. भात बनवला, तेवढा खाल्ला आणि 4 वाजले.
तरी पण जरा 6 वाजता भूक लागलीच. असलं खाऊन काही होणार नाही म्हणे. आता मालक यायची वेळ झाली. आता चटकदार मसाल्याचं वांग बनवते. वांग्याला फोडणी दिली आणि फोडणीचा वास दुसऱ्या मजल्यावर गेला. अनगडी बॅग घेऊन खाली आला. नेहमीच्या प्रमाणे बेल वाजवली, दरवाजा उघडला. ते बोलण्याचे हावभाव, काय माय तुम्ही गेलात तसं मी घास नाही खाल्ला. आता हे असं मोठाले डोळे करून बघू लागलं. तरीही म्हणते, आज लयच दिसायला खुश. हे म्हणला, खुश नाही, 5 रुपयाचे 5 ओस. लक्षात आलं, काहीतरी मालकाला कळालंय. तरी पण वरून म्हणायले, माय तुम्ही लईच घ्यायलात आज आडे वेडे. हे म्हणला, आडे वेडे नाही, 50 रुपयाचे पावशेर. आता तर म्हणे पक्कच मालकाला कळालंय. ती म्हणे, बाई आज खूपच खाताय दात. मला दात नाही, खमंग शेवयाचा भात. आता तर सगळंच कळालं म्हणे मालकाला. तिला वाटलं कुणीतरी शेजारणीनं सांगितलं असन. खरं खरं सांगा, तुम्हाला एवढं सगळं कोण सांग? हे म्हणला, मसाल्याचं वांग सांगन कोण सांग. म्हणायचंय मी उपवास केला, मी काही खाल्लं नाही. ध्रुव बाळ 3 दिवसातून एकदा उपवास करायचा आणि 1 बोर आणि 1 कवट खायचा आणि भजन करायचा. ओम नमो भगवते वासुदेवाय. तरी देव नाही आला. दुसरा महिना सुरुवात झाला. 6 दिवसाच्या अंतराने ध्रुव बाळाने वाळलेलं गवत आणि पानं खाऊन देवाची साधना करावी, तरी देव नाही भेटला. तिसऱ्या महिन्यामध्ये 9 दिवसाच्या अंतराने दिवसातून केवळ पाणी प्यायचा आणि भगवंताचं भजन करायचा, पण तरी देव नाही आला. अरे देव काय सहज येत असतो का? आपल्याला हरिपाठ सरळ येईना. ह्या अभंगाचं ज्ञानदेव म्हणे त्या अभंगाला, त्या अभंगाचं ज्ञानदेव म्हणे ह्या अभंगाला होतंय. देव कसा भेटेल? देव प्राप्त करण्याकरता खूप कष्ट करावे लागतात, मेहनत करावं लागतं. मने नाही भाव, मने देवा मला पाव. मने नाही भाव, मने देवा मला पाव. देव अशाने भेटायचा नाही. देव बाजारचा भाजीपाला नाही रे. देव बाजारचा भाजीपाला नाही रे. देव बाजारचा भाजीपाला नाही रे. मने नाही भाव, मने देवा मला पाव. देव आशाने पावायचा नाही रे. देव बाजारचा भाजीपाला नाही रे. देव बाजारचा भाजीपाला नाही रे. सोन्या चांदीचा देव त्याला चोराच भ्याव. देव जर तुम्हाला तुमच्यासारखा बनवता आला असता तर लोकांनी देवाचा बाजार केला असता. तुम्ही सोन्या चांदीचा देव बनवू शकता, पण त्या देवाला भीती आहे कशाची? चोराची. म्हणून महाराज म्हटले, सोन्या चांदीचा देव त्याला चोराच भेव. काकडाचा देव त्याला अग्नीच भेव. देव आशाने पावायचा नाही रे. देव बाजारचा भाजीपाला नाही रे. देव बाजारचा भाजीपाला नाही रे. देव बाजारचा भाजीपाला नाही. देव सहज भेटत नाही. ध्रुव बाळाने 6 महिने साधना केली. जगाचा मालक प्रगट झाला. माग ध्रुवा, काय मागायचंय? तेव्हा ध्रुव बाळ म्हणू लागला, देवा द्यायचंय तर अशी जागा द्या की त्या जागेवरून मला कोणी सुद्धा उठवू शकणार नाही. भगवंताने कृपा केली. ध्रुव बाळाला अशी जागा कोणती? महाराजांनी त्याचं वर्णन केलं. महाराज, आढळपदी बाळ बैसविला ध्रुव. शिराचा सागरो
आढळपद प्राप्त झालं आणि पुढे याच ध्रुवाच्या वंशामध्ये वेन नावाचा राजा झाला. वेनाचं मंथन केलं. मंथन केल्यानंतर याच्या पुढे पृथू नावाचा राजा झाला. पृथूने इथले राज्यकारभार चालवलं आणि राज्यकारभार करता करता पृथूच्या पोटी असे अनेक पराक्रमी महान राजे त्या ठिकाणी जन्माला आले. पृथूने आपल्या प्रजेला योग्य उपदेश केला, कशा प्रकारे वर्तन करायचं याचं चिंतन केलं. पुरंजन आख्यान सांगितलं आणि पुरंजन आख्यानाच्या नंतर प्रचेतांना भगवान विष्णूंनी उपदेश केला आणि उपदेश केल्यानंतर पुन्हा परीक्षिती राजाने विचारलं, प्रभुदे आता मला दुसऱ्या मुलाचं चरित्र सांगा. आता ऐकले कोण कोण? आकुती, देवहूती, प्रसूती, 3 बहिणी. आता एका मुलाचं चरित्र ऐकलं उत्तानपादच. आता ऐकायचे प्रियव्रताच. प्रियव्रत नावाचा राजा एवढा महान होता. त्याच्या राज्यामध्ये अंधार पडायचा म्हणून एके दिवशी त्याने रथाला घोडे जुंपले, सूर्याच्या पाठीमागे लागला आणि त्याच्या घोड्यांच्या चाकापासून जे खड्डे तयार झाले ते आत्ताचे 7 समुद्र आहेत आणि जे पर्वत तयार झाले ते द्वीप तयार झाले. त्यापैकी एका द्वीपावर आपला देव राहतो. कोणता? पांडुरंग. कोणत्या द्वीपावर? महाराजांनी त्याचं वर्णन केलं. जंबू या द्वीपा माझी एक पंढरपूर गाव, धर्माचे नगर देखा, विठू पाटील त्याचे नाव गा. तिथे पांडुरंग वास करतो असा प्रियव्रत राजा आणि त्याला 10 मुलं झाले. 10 पैकी 3 ब्रह्मचारी राहिले. त्याच्याच वंशामध्ये अग्निद्र नावाचा राजा झाला. अग्निद्राने त्याच्या पाठीमागे राज्य चालवलं. अग्निद्राच्या नंतर नाभी नावाचा राजा झाला. नाभीच्या पोटी भगवान परमात्म्याने अवतार घेतला आणि ऋषभदेव जन्माला आले. बोलिए ऋषभदेव भगवान की जय. ऋषभदेवांचा जन्म झाला. ऋषभदेवाने अनेक वर्ष राज्यकारभार चालवलं. त्यांच्या पोटी 100 मुलं झाले. 100 मुलांपैकी सगळ्यात मोठा मुलगा, त्याचं नाव होतं जडभरत. काय नाव होतं? जडभरत. आपल्याला ह्या कथा पाठ असतात म्हणून मधल्या पळत पळत यायच्या आणि बसस्टँडवर माणूस उतरवायचा. आता तुमच्या ध्यानात येतंय काय ऐकायचं. भरत, त्याचं नाव भरत. ऋषभदेवाने संन्यास घेतला. दिगंबर अवस्थेत फिरायचे. आता जो जैन नावाचा धर्म आहे तो जैन धर्माचे आद्य पुरुष म्हणजे ऋषभदेव भगवान. आणि मग राज्य सोपवलं परीक्षिता भरतावरती. भरताला त्या ठिकाणी राज्यकारभार चालवत असताना अनेक वर्ष भरताने राज्य चालवलं. एके दिवशी मनात विचार केला, किती दिवस आपण असं राहायचं, आपल्यालाही या आयुष्यातून शेवटचा निरोप घ्यायचा आहे आणि म्हणून नको आता राज्याचा त्याग करायचा. भरताने आपल्या मुलावरती राज्यकारभार सोपवला आणि राज्यकारभार सोपवल्यानंतर वनामध्ये भजन करण्याकरता भरत निघून गेला. आणि भरत वनात गेल्यानंतर मग मात्र पुलहा नावाचा आश्रम त्याने स्थापन केला. जवळ नदी होती. नदीचं नाव आहे गंडकी नावाची नदी. आणि दररोज हरिपाठ म्हणायचा, संध्या करायचा, काकडा आरती, हे त्याचा नित्यनियम चालला होता. चांगलं होतं. घरचा सगळा राज्य वैभव त्यागून तो तिथं गेला होता. कशाला? की नको आता हा संसार, आयुष्य संपत आलंय, लेकरं बाळ नातवंड, आता सगळ्याचा त्याग करायचा आणि वनात फक्त देवच करायचा, बाकी काही नको. एके दिवशी सकाळी सकाळी लवकर उठला, नदीला स्नानाला गेला. कमंडलूत पाणी घेऊन परत निघणार तेवढ्यात गर्भवती हरिण वाघाच्या आवाजाने घाबरलेली, तिने उडी मारली, गर्भपात झाला आणि पाडस अलीकडच्या तीराला पडलं. पलीकडे हरिण गेली. बघितलं तरी छोटंसं बाळ आहे पाडसाचं. दया निर्माण झाली. देवा देवा, जन्मताच या लेकराची आई गेली, आता याला कोण सांभाळेल? उचललं हरणाचं पिल्लू, घेतलं, आणलं कुटीयेत. आणि कुटीयेत आणल्यानंतर महाराज, दररोज संध्या करणारा राजा, आता त्याचं मन थोडं 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 अडकू लागलं. कशात? त्या पाडसामध्ये. हरिपाठ जरी म्हणायला बसला
रुची म्हणायला बसला वेदांच्या, तरी सुद्धा त्याच्या मनात यायचं, मी जर डोळे झाकून देवाचं ध्यान करत बसलो, तेवढ्यात एखादा हिंस्र पशु आला आणि त्याने जर माझ्या पाडसाला खाल्लं तर. हे त्या भरताचं नाही सांगायलो मी, अशो घरोघरी भरत आहेत. सकाळी पूजा झाली न देवापुढं हरिपाठ म्हणत बसले की देव अर्धा न चहा अर्धा ध्यानात येतो. ते त्याचं दिवसाचं काम असतं ना, ते लक्षात येतं. अमक्यानं पैसे दिले नाहीत, त्याच्याकडे जायचं आहे, यानं असं केलं, त्यानं तसं केलं. मुखात नाम पण मनात कामच आहे सगळं, तेच ध्यानात येतं. आठवू लागलं ते जगात एकच माय धन्य आहे. ज्ञानोबरायांनी त्या माईचं फक्त नाव घेतलं. ती माता म्हणजे तिचं नाव आहे मदालसा. मदालसा म्हणते, बाळा हे जन्म वाईट आहे, हा संसार वाईट आहे, ही माया वाईट आहे. ते मदालसेनं उदाहरण दिलं कोणाचं? या भरताचं. काय कमी होतं म्हणे बाळा, ऐकत्या भरताचं वैभव. कसलं राज्य होतं त्याचं. 22 त्या पोखर आणि नदी गंगा वहाती. राज्य राणी व संपत्ती सगळं होतं, पण कासया योग सेविती सगळं सोडून तिथं आला आणि मन अडकलं पाडसात. बाहेर जायचा, कवळं कवळं गवत घेऊन यायचा, त्या हरणाला खाऊ घालायचा. आयुष्य थोडं राहिलं होतं आणि उरला भजन करायला वनात गेला होता संसार सोडून. पण तिथं गेल्यावर सुद्धा याचा काय सुरुवात झाला? संसारच सुरुवात झाला. हरणाच्या नादी लागला, आयुष्य संपत आलं. शेवटच्या वेळेला काळानं घाला घातला, लक्षात आलं आता मी तर जातोय, पण मी गेल्यानंतर माझ्या हरणाचं कसं होईल? मरताना हरण आठवलं, देव बाजूला राहिला आणि पुढचा जन्म कशाचा प्राप्त झाला? हरणाचाच प्राप्त. जड भरत राजा हरणी गर्भ गेला. जड भरत राजा हरणी गर्भ गेला. भरत राजा हरणी गर्भ गेला. जड भरत राजा हरणी गर्भ गेला. झाला तो घातला वासनेने. झाला तो घातला वासनेने. जड भरत राजा हरणी गर्भ गेला. 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 गाना तो घातला वासनेने. आयुष्यात शेवटच्या वेळेला आठवलं हरीण, पुढचा जन्म हरणाचा भेटला. जरा जरा थोडं लक्ष द्या. जर भरतासारख्या राजाला मरताना हरीण आठवलं, म्हणून पुढचा जन्म हरणाचा घ्यावा लागला, तुमची आमची तर काय गाथा आहे? माणसं ते जवळ बसते तर नाही नाही आमक्या आमक्याला बोलवा, त्यांच्यात त्याचा काय अडकलाय. आता कसा अडकतो काय माहिती. हं? काय म्हणतील माणसं, काही सांगताच येत नाही रे बाबा. ते त्याच्याच गतीनं परेशान झालेला जीव आहे, तोच काळाच्या हातून सोडवण्याचा प्रयत्न करतोय. त्याला तुम्ही कोणी आठवत नसता, तुमचं काही घेणं देणं नाही त्याला. तो त्या काळाशी भांडतो आणि त्यावेळेला जर तुम्ही आठवाल तर तुमचाच जन्म आहे, पुन्हा मनुष्य जन्म आहे. म्हणून तर किती वेळा जन्म घ्यावा आणि नित्य व्हावे भजित.
राजाने विचार केला, केलेलं पुण्य वाया गेलं नाही. हरणाच्या कुळात जन्मलेला राजा पुन्हा अंगिरस गोत्राच्या ब्राह्मण कुटुंबामध्ये जन्माला आला आणि आता म्हणला आता चूक होऊ द्यायची. मागचे 2 गेले ना, भरताचा गेला आणि हरणाचा गेला, आता नको. वडील शिकवतात, शिकवत नाही, काही नाही. आई वडील होते तोपर्यंत सांभाळ, घरच्यांनी घरातून बाहेर काढलं. वेदेही अवस्थेमध्ये भरतजी फिरू लागले. रस्त्याच्या कडेला सिंधू संवीर देशाचा राजा दस्यू राजाने देवीला नवस बोलला होता. देवी, तुला मी नर बळी देईन. पकडून आणलेला माणूस पळून गेला. मग आणा म्हणल्याला धिप्पाडे पुरुष आणलं, देवीच्या समोर बसवलं आणि तलवार काढली. मानेवर ठेवणार तेवढ्या जगदंबा प्रगट झाली आणि जगदंबा मातेनं भरताचं रक्षण केलं. त्याच तलवारीनं अंबाबाईने त्या राशाचं मस्तक धडाच्या वेगळं केलं आणि मस्तक हातात घेऊन चेंडू म्हणून खेळू लागली. म्हणून नाव पडलं चामुंडा. आणि ती अंबा माता हातात मस्तक घेऊन महाराज काय करू लागले? गोंधळ घालू लागली. गोंधळ. बाकीचे सगळे देव आंब्याच्या गोंधळाला जमा झाले आणि सगळे जण जय जयकार करू लागले. काय म्हणू लागले? उदो बोला, उदो बोला, उदो बोला अंबाबाई कृष्ण माऊली. उदो बोला, उदो बोला, उदो बोला कृष्ण माऊलीचा हो. जगदंबा मातेने गोंधळ घालायला सुरुवात केली. अंबाबाईचा सदानंदीचा उदो बोला, उदो बोला, कृष्णबाई माऊलीचा हो. उदो बोला, उदो बोला, उदो बोला कृष्णबाई माऊलीचा हो. जगदंबा टाळी टाळी वाजवा. भक्तांनी गोंधळ घालायला सुरुवात केली. आणि कोण कोण होते गोंधळ? व्यास वशिष्ठ शुक गोंधळी नाचताती सोहमेळी. हे गोंधळ आहे. आणि हे साध्या गोंधळाचे गोंधळ वेगळेच असतात महाराज, त्यांचं वेगळंच असतंय. हिरव्या साडीला पिवळी किनार ग माझ्या देवीचा मंगळ, यांचं असतंय. जगदंबा मातेने भरताचं रक्षण केलं. पुढे भरताची सुटका झाली. जाऊ लागला. जाताना रघुगुणाच्या पालखीला जुंपला आणि तिथेच रघुगुणाला भरताने उपदेश केला आणि रघुगुण भरताचा सेवक झाला आणि मग भरताचा उद्धार झाला. गोपाल कृष्ण भगवान की जय. परीक्षिती राजा बोलतो, शुकदेव भगवान, परीक्षिती राजा, भरत हा पुण्यवान महात्मा होता, पण तुमची देवाचं नाम, तुमचं देवाचं चरित्र पापी लोकांचा उद्धार कसं करतं? म्हणे ऐक. पूर्वी कान्यकुब्ज नावाचं नगर होतं. त्या नगरातला एक ब्राह्मण, त्याचं नाव होतं आजामेळ. काही आजामेळ असतात आणि काही आजागळ असतात. आजामेळ भागवतात आहे. आजागळ कोणाला म्हणायचं? जिथं थुंकू नका लिहिलंय तिथं जाऊन थुंकणार. आता किती चांगलं आहे बघा बरं. काही काही गोष्टी आमल्यात खूप चांगल्या आहेत. प्रत्येकाच्या दारात हे किती सुंदर झाडं दिलेत. गावात आल्यावर असं बरं वाटतंय. गावात आमल्यात ज्या पोराला पाहुणे बघा येते, ते पाहुणा आला की पहिला खुश होतंय महाराज. वा बरं आहे, आल्या आल्या त्याला नारळ दिसतेत. हां,
काही का असाना बाबा, गाव तर चांगलं दिसतंय, कमानीत आलं की नारळ दिसतेत. आणि खरंच आहे, आमल्यात काही काही गोष्टी एवढ्या चांगल्यात. उगे एके दिवशी मी सहज विचार केला, म्हणलं खूप खरंच चांगलं आहे. आता काय काय चांगलं आहे ते सांगायला आपल्याकडे वेळ नाही, आपल्याला कथा ऐकायची. सांगेल मी कधी, उद्या परवा बघू, आज बरंच पाहायचं आहे. चांगलं आहे. आता हे दारात कुंड्या दिल्यात, प्रत्येक घरावाल्यानं काय केलं पाहिजे ते सांभाळलं पाहिजे. आम्हाला माहिती आहे तुम्ही तर पैशानं आणणार नाही, दिल्यात फुकटच्या ते तरी सांभाळा. फुलं आहेत, चांगलं वाटतंय दारासमोर. आजागळ त्याला म्हणायचं जिथे घाण करील ते आजागळ. बरीच माणसं तंबाखू खातात, दर्शन बारीला पंढरपुरात तिथं लिहिलेलं असतं, येते थुंको, तिथंच जाऊन थुंकणार. बैठकीतून बाहेर उठून जायचा कंटाळा म्हणून सोयाबीनच्या 2 पोत्यात सांद असते, त्या सांदीत तिथंच खाल्लेली तंबाखू थुकणार. ह्याचं नाव आजागळ असतं. आणि हे भागवतातला आजामिळ. गड्याला कधी देवाची आवड नाही, लहानपणी विचित्र चित्र पाहिलं आणि बुद्धी तशी झाली, आयुष्यभर पाप केलं, देवाचं नाव कानाला येऊ दिले नाही. एके दिवशी म्हणे संन्यासी आले, त्यांनी सांगितलं बाबा भिक्षा द्यायचे तर नाही, नको देऊ, पण एकच चांगलं कर. काय? हे जे लेकरू खेळायले ना, याचं नाव काय ठेव? नारायण ठेव. हे म्हणला हे बरं आहे बा, फुकटात आपलं नारायण. तर नारायण म्हणला काय का व्हायना ठेवायचंच आहे ना, नारायण म्हणतात ना, बरं नारायण. आणि शेवटच्या वेळेला त्याचं फार प्रेम होतं त्या नारायणावर. मरताना आठवण आली त्याला कशाची? नारायणाची. हाक मारली आशिकीन चाळून, नारायण हाक मारली ह्या नारायणाला, आणि ऐकू गेली त्या नारायणाला. नारायण धावतच आला. जगाचा मालक देवाचे दूत आले, आणि शेवटच्या वेळेला नाम नारायण आल्यामुळं महाराज म्हणले गती प्राप्त झाली. कशाची? वैकुंठ प्राप्त झाला. म्हणून अंतकाळामध्ये ज्याच्या मुखाला नाम येईल, अंतकाळी ज्याच्या नामाले मुखा, अंतकाळी ज्याच्या नामाले मुखा, तुका म्हणे सुखा पार नाही, तुका म्हणे सुखा पार नाही. अंतकाळी ज्याच्या नामाले मुखा, अंतकाळी ज्याच्या नामाले मुखा, तुका म्हणे सुखा पार नाही, पार नाही, तुका म्हणे सुखा पार नाही. त्या चालीचं नाव आहे जोड चाल. अंतकाळी देवाचं नाम मुखाला आलं, आणि शेवटच्या वेळेला अजामेळ पाप राशी, आणि नामे नेला वैकुंठासी. देवानं, नारदजी म्हणतात अजामेळ पाप राशी असताना सुद्धा वैकुंठाला प्राप्त झाला. अशा पद्धतीने आता सप्तम स्कंदाला प्रारंभ करत असताना धर्मराजा युधिष्ठिराला नारदांना विचारतो, नारदजी आता मला सांगा, तुमचा देव देवापासूनच दैत्य झाले, आणि देवापासूनच देवही झाले, मग देवाला जवळ करतो, भक्ताला जवळ करतो, आणि दैत्याला दूर लोटतो, असं का? महाराज म्हणले देव कोणाचं चांगलंही करीत नाही, आणि देव कोणाचं वाईटही करत नाही. चांगलं वाईट होतं ते आपापल्या कर्मानं होतं, प्रारब्धानं होतं. मग असं असेल तर प्रल्हादाला जवळ घेतलं, आणि हिरण्यकश्यपूचा वध का केला? नारद म्हणले ऐका, सांगतो त्याची कथा. कर्म प्रल्हादाचं कसं होतं आणि हिरण्यकश्यपूचं कसं होतं. आता परत जायचंय, दुसऱ्या दिवशीची कथा ऐकली त्याच्याकडं. कुठं? ते पाण्यातला हिरण्याक्ष, त्याचा भाऊ हा हिरण्यकश्यपू. तो म्हणू लागला आई जवळ येऊन, आई ज्या माझ्या मोठ्या भावाचा वध ज्या देवानं केला त्याचा बदला घेतल्याशिवाय मी राहणार नाही, वनात जाणार, तप करणार, माझ्या राज्यामध्ये कुणी देवाचं नाव घ्यायचं नाही, आणि जर देवाचं नाव घेतलं तर ते मला चालणार नाही. आणि मग तो तिथे येणाऱ्या प्रत्येकाला नाम घेऊन येते देवाचे, आणि हे ब्रीद हिरण्यकश्यपूचे ठरलं त्याचं नियम, आणि मग वनात चालला तप करायला. आता बघा नवल,
राज्यात कोणाला देवाचं नाव घेत देवत नाव आणि विरोध करायचा कोणाचा देवाचा आणि वर मागून घ्यायचा कोणाकडून देवाकडून आणि वर मिळाल्यावर मारायचे कोणाला देवाला गेला. आता ते बरेच आख्यायिका सांगतात ते काही भागवतात नाही. तो म्हणे काय म्हणू लागला राघव म्हणू लागला असं काही भागवतात लिहिलेलं नाही कुठं. त्याला पोपट भेटला आणि तो राघव म्हणू लागला. पण तिथं भेटला तप केलं परत आला वरदान मिळवलं मला कसंच मरण येऊ नये मदोन्मत्त झाला. आलेल्या सगळ्या लोकांना महाराज नाव घेऊ देत नव्हता. पण योगायोग लहान बालक जन्माला आलं बालक तेच नारायण नाव गाऊ लागलं. त्याचं नाव होतं प्रल्हाद. आणि मग वाईट वाटलं अरे आमचे कोळी नव्हते आईसेनी हेच पिसे जन्मले मारून टाका आज्ञा दिली. मारण्यासाठी विषाचा प्रयोग केला हत्तीच्या पायाखाली तोडवलं सर्पाच्या खाणीत टाकलं तरी प्रल्हाद मरत नाही. त्याची कथा भरपूर मोठी आहे. शुक्राचार्यांच्या गुरुकुलात ठेवलं तिथं काही शिकलं नाही तिथून परत आलं. आता कथेला थोडा वेळ कमी आहे. तुम्ही नेहमी भागवत कथा ऐका. सगळ्यांना पाठच आहे महाराज. ध्रुव बाळन प्रल्हाद तर सगळ्याला येत आहे. त्याच्यामुळं आता जास्त वेळ काही मी घेत नाही. अजून देवाचा जन्म आपल्याला करायचा आहे. प्रल्हाद काही मरत नव्हता. जळत्या जळात रक्षिला प्रल्हाद. कशाने रक्षिला तर फक्त भगवंताचं नाम. नाम प्रल्हाद उच्चारी. जवळ बोलवलं हिरण्यकश्यपूने हे प्रल्हादा सांग तुझा देव कुठे. बाबा माझा देव चराचरात आहे खांबात आहे दगडात आहे मातीत आहे. खांबात आहे समोर एक खांब होता बोर्ड दाखवलं सांग या खांबात तुझा देव आहे का. हा म्हणे आहे. प्रल्हादानं हाक मारली आणि हाक मारल्याबरोबर जगाच्या मालकाने काय घेतली थेट उडी घेतली महाराज. हाके सरसी उडी आणि घालून या स्तंभ फोडी. हिरण्यकश्यपूला ओढत ओढत आणलं आणि ओढत आणून उंबऱ्यामध्ये आणलं चौकटीमध्ये आणि मांडीवर घेतलं. चौकटीत का आणलं कारण तो म्हणला होता मला मरण आत नको बाहेर नको म्हणून चौकटीत आणलं. आणि चौकटीमध्ये नरसिंह भगवान असतात. कोण असतात नरसिंह भगवंताची जागा चौकट आहे. म्हणून बऱ्याच उंबऱ्यावर ते असं सिंहाच्या तोंडाचं काय असतंय ते चिन्ह केलेलं असते. कशा करता केलेलं असतं ते नरसिंहाचे प्रतीक आहे. आणि म्हणून माणसं म्हणते चौकटीत उंबऱ्यात कोण असतो देव असतो. कोणी मधी बसलं त्याला म्हणतात एक तर मधी बस नाही तर बाहेर तरी हो उंबऱ्यावर बसू. तिथं कोण आहे तिथे नरसिंह भगवान आहेत. आणि तिथे मांडीवर घेतलं छाती फाडली हिरण्यकश्यपूचा वध केला आणि प्रल्हादाचं रक्षण केलं. गोपाल कृष्ण भगवान की जय. अशा पद्धतीने नरसिंह रूप धारण करून भगवान परमात्म्याने त्या ठिकाणी त्यांचं रक्षण केलं. रक्षण केल्यानंतर त्या ठिकाणी महाराज अनेक दैत्यांचा उहापोह होऊ लागला. आता पहिलं मन्वंतर संपलं आणि द्वितीय मन्वंतराला प्रारंभ होतोय. द्वितीय मन्वंतरामध्ये स्वारोचिष नावाचा मनू झाला आणि त्याच मनूच्या रूपामध्ये हरी नावाचं रूप भगवान परमात्म्याने धारण केलं. आता आपल्याला दोन माहिती आहेत. राम माहिती आहे आणि कृष्ण माहिती आहे. पण हरी कोण आहे ते आता ऐकायचं आहे. त्रिकुट नावाचा पर्वत एक टोक सोन्याचं एक टोक चांदीचं एक टोक लोखंडाचं. तिथला राजा गजेंद्र मदोन्मत्त झाला. लेकरं बाळ घेऊन पाणी प्यायला आला. सोंडेत पाणी पिऊ लागला. लेकरा बाळाच्या अंगावर टाकू लागला. तेवढ्यामध्ये त्याचा विरोध असणारा नक्र तिथं आला आणि त्याने हत्तीचा पाय धरला. आता मगरीचं ठिकाण पाण्याचं हत्ती राहणार जमिनीवर. हत्ती बलवान आहे मगरीपेक्षा पण सत्ता त्याची कुठं आहे जमिनीवर. पाय धरला आत ओढू लागला. तो विनंती करू लागला वाचवा वाचवा. पोराईनी सगळ्यांनी धरलं पण तरी म्हातारं काही बाहेर निघत नव्हतं. तेव्हा म्हातारी म्हणली पोरा हो जाऊ दे ह्याला असंही ऐकू येई नाही दिसा नाही काय नाही पिकलेलं पान आहे कवाबे गळणारच आहे. उग कशाला ह्याच्या नादी लागतात जावा तुम्ही आपलं. पोरं गेले निघून. आता ह्याला वाटलं पत्नी तरी आहे. पत्नी थोडा वेळ राहिली आणि ती हळूच मालकाच्या कानात म्हणली मालक आपण दोघं बी गेल्यावर लेकरायचं कसं होईल. मग आता मी जाते म्हणे बघा तुमचं तुम्ही. आणि दिली बायकोनंही साथ सोडून महाराज. आणि बायको गेल्यावर मग ह्याचे डोळे उघडले. कोणाचे गजेंद्राचे. किती वाजता उघडले 5:45 वाजता.
आणि मग म्हटला नको नको आता देवा कोण वाचवेल. कमळेनं फूल तोडलं, आकाशात भिरकवलं. जो कोणी या विश्वाचा चालक मालक असेल तो माझं रक्षण करेल. आणि मग जगाचा मालक धावत आला आणि धावत आल्यानंतर त्याने सुदर्शन चक्राने नकराचं मस्तक त्या ठिकाणी भिन्न केलं आणि गजेंद्राची सुटका केली. आणि त्याच ठिकाणी जे रूप धारण केलं हरिणी आणि हरिमेधा नावाच्या ऋषीच्या पोटी ते अवतार धारण केला देवाने हरी. बोलिय हरी भगवान की जय. आणि तो हरी आपण दररोज म्हणतो राम कृष्ण हरी. अशा पद्धतीने भगवान शुकदेवाने उपदेश केला. आता पुढं त्याचं वर्णन केलं. गृहस्थ लोकांनी कसं राहावं, संसारात राहणाऱ्या माणसाने भूतदया गायी पशुचे पालन, तानेल्या जीवन वणा माझे, अतिथींचा सन्मान करावा, अशा प्रकारेचं त्या ठिकाणी वर्णन केलं. गजेंद्राचे आख्यान आपण सगळ्यांनी श्रुत केलं. आता सगळ्या देवाची संपत्ती महाराज पाण्यामध्ये पडली आणि पाण्यात पडल्यानंतर दैत्यांची सत्ता विजय झाला. दैत्य विनवणी करतायत आता काय केलं पाहिजे. देव तर हरलेली आहेत. देवांची आई रडू लागली. मग पुंसवन नावाचा व्रत करायला सांगितलं. विधी पूर्ण झाला आणि विधी पूर्ण झाल्यानंतर देवाने सांगितलं माते तुझ्या पोटी अवतार घेऊन मी सर्व देवांचं रक्षण करेल. तोपर्यंत आकाशवाणी झाली. सर्व देवांनी समुद्र मंथन करा. मंथन करायचं समुद्राचं. थोडं थोडं लक्ष द्या. आज कथा लवकर सुटणार नाही. तरी बरंच आणलंय मी जवळजवळ. तुम्ही लक्ष द्या. लक्ष दिलं तर कथा कळेल. आजचा दिवस उद्या मग शांत तुम्हाला ऐकायला भेटेल. काय सांगू लागलो. समुद्र मंथन करा. सागराचं मंथन करायचं. मेरू नावाचा पर्वत आहे, वासुकी नावाचा रवी. मंथनाला सुरुवात झाली. अपेक्षा होती अमृताची पण पहिल्यांदा निघालं विष. म्हणून तर ज्ञानोबाराय म्हटले परमार्थ करायचा आहे तर कसा मंथन करून करा. हरिपाठातलं प्रमाण आहे. मंथोनी नवनीता तैसे घे अनंता. मंथोनी नवनीता तैसे घे अनंता. वाया व्यर्थ कथा सांडे मार्गे. वाया व्यर्थ कथा सांडे मार्गे. हरि मुखे मना, हरि मुखे मना, हरी मुखे मना, हरी मुखे मना. मंथोनी नवनीता तैसे घे अनंतान. वाया व्यर्थ कथा सांडे मार्ग. आणि मग मंथनातून विष निघालं. दुसऱ्या क्रमांकाला सुरा निघाला. दैत्याने घेतला. कामधेनू नावाची गाय निघाली, ऋषीला देऊन टाकली. कल्पतरू नावाचं झाड निघालं, ती दिलं. त्यानंतर ते फुलाचं झाड कोणतं पारिजातक ते झाड निघालं. ते वैकुंठात नेऊन लावलं. करता 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 10व्या क्रमांकाला लक्ष्मी निघाली. लक्ष्मी निघाल्याबरोबर देवन दैत्य मेकअप करून महाराज बारीला लागले. दैत्याला वाटायचं आज आपला नंबर लागतंय. दैत्य स्नान करू करू आले महाराज. आधीच काळे आणि पुन्हा आंघोळ्या करायले. तसल्या दुपारच्या पाऱ्यात महाराज त्याने खोबरेल तेल लावावं. मग तर काय असे चमकायला लागले दैत्य. पण त्यांना वाटायला ना आम्ही सुंदर दिसतोय. आणि त्याच्यात पुन्हा त्यांनी वरून भस्म लावलं पांढरं. आणि दैत्य बारीला लागले. लक्ष्मीनं सांगितले हे बघा मी कोणाशी विवाह करणार नाही. पाठीमागे एक देव उभा होता विष्णू परमात्मा. त्यांच्या गळ्यात वरमाला घालणार. तेवढ्यात ते म्हणले हे बघ बाई तू म्हणशील लगेच सगळी सत्ता माझ्याकडे द्या असं जमायचं नाही. मग तुला जर माझ्याशी विवाह करायचा असेल तर तुला कुठं राहावं लागेल पायापाशी. म्हणून पाय लक्ष्मीचे हाती आणि तिशी यावे काकुलती. अशा प्रकारे उपदेश झाला.
आणि लक्ष्मीचा विष्णू परमात्म्याबरोबर विवाह संपन्न झाला. पुन्हा त्यानंतर धन्वंतरी नावाचा पुरुष हातात अमृत घेऊन बाहेर आला. दैत्यानं तेही हिसकावून घेतलं आणि मग जगाच्या मालकाला अवतार घ्यायची वेळ आली. दैत्य कोणाला अमृत देत नाहीत म्हणून भगवान परमात्म्याने आणखी एक अवतार धारण केला. तो अवतार म्हणजे काय? समुद्र मंथनात 2 अवतार घेतले. पर्वत खाली खाली जाऊ लागला म्हणून पर्वताला आधार देण्याकरता देव कासव झाला. काय झाला? कासव. बोल कश्यप भगवान की जय. आणि कासवाची पाठ टणक असते, तेव्हापासून टणक आहे कासवाची पाठ. त्याला मस्त पाठ खाजवल्यासारखे वाटत होते. प्रत्येक मंदिरात समोर काय असतं? कासव असतं. का असतं? तर ते प्रतीक आहे की याही मंदिराला आधार आहे. कशाचा? कासवाचा. म्हणून कासव समोर. पुन्हा देवानं एका स्त्रीचं रूप धारण केलं. मोहित टाकण्याकरता देव झाले. कोण? मोहिनी. बोलिये मोहिनी भगवान की जय. मोहिनीने मोहित करण्याकरता गेले दैत्यांच्या छावणीत. दैत्याने पाहिलं, कोण व बाई? म्हणे माझं नाव मोहिनी. इथं का आलात? मला कळालं तुम्हाला अमृत भेटलंय. मग अमृताची वाटप करण्याकरता आले. सगळ्या देवांना आपलं दैत्यांना चमचा अमृत देते म्हणे. दैत्य म्हणले बरे, आपल्यातली आपल्यात भांडणं लागायलेत, त्याच्यापेक्षा बाईसाहेब आल्यात वाटणी करत्यात. बरं मग जा तुम्ही सगळे स्नान करून या. तोपर्यंत देवानं सगळ्या देवांची पंगत बसवली. 2 दैत्य इकडे आले. कोण? राहू आणि केतू. तेव्हापासून चंद्रग्रहण सूर्यग्रहण लागतं ते याच्यामुळे. आणि मग मोहिनी रूप धारण करून देवानं सगळ्या देवांना अमृत वाटप केलं. दैत्यांचा रणकल्लोळ झाला, भयंकर संग्राम झाला, तरी दैत्य हरले नाहीत. पुन्हा राजा झाला दैत्यांचा बळीराजा. पुन्हा देवाची प्रार्थना, पुन्हा विजया द्वादशीला देवानं आणखी एक रूप घेतलं. त्याचं नाव आहे बळी, आपलं वामन भगवान. बोले वामन भगवान की जय. बटुक रूप धारण केलं. वामनाच्या त्या बळीराजाच्या यज्ञात गेले. 3 पावलं जमीन मागितली, 2 पावलात सगळं व्यापलं. 3रा पाऊल डोक्यावर ठेवला आणि बळी पाताळात घातला. मग जनाबाई म्हणल्या, देवा धुंद झाला तुझा दरबार, धुंद झाला तुझा दरबार, पुण्यवंत पाताळ लोकी नेला, चोरट्याचा बहुमान वाढविला. अरे देवा, ज्याने तुला जमीन दान दिली त्यालाच तू पाताळात घातलं. वामन रूप धारण करून बळीला पाताळात घातलं, सत्ता देवांना दिली. आता अजून एक मन्वंतर संपलं आणि पृथ्वीची उलता पालत होण्याची वेळ आली. सगळीकडे जलप्रलय होणार होता म्हणून समुद्राच्या कडीला सत्यव्रत नावाचा राजा तप करत बसला होता. ब्रह्मदेव झोपी गेले आणि झोपी गेल्यामुळे ब्रह्मदेवाच्या मुखातले वेद चोरीला गेले. ते हयग्रीव नावाच्या दैत्यानं चोरले. वेद परत आणून देण्याकरता देव मासा झाला. बोलिये मत्स्य भगवान की जय. आणि म्हणून आमच्या पांडुरंगाच्या कानामध्ये कुंडल आहेत. कशाच्या आकाराचे? माशाच्या आकाराचे. मकर कुंडले असं म्हटलंय. माशाच्या आकाराचे कानामध्ये कुंडल घातले आणि तेच मत्स्य रूपाने अवताराला येऊन वेद परत आणले. सत्यव्रताला उपदेश केला. इथेच भागवताचा प्रथम खंड संपला. द्वितीय खंडामध्ये बुध आणि इला चंद्र यांची कथा सांगितली. एक राजा, 1 महिना स्त्री 1 महिना पुरुष व्हायचा. मग त्याच्या पोटी बुधाचा जन्म झाला. का त्याला अशी गती प्राप्त झाली? तर तो शिवाच्या अरण्यात गेला. त्या वनाला शाप होता. जो कोणी या पार्वतीच्या वनात येईल तो काय होईल? स्त्री होईल, असा शाप होता. त्याच्यामुळे इला यांची कथा पुढे सांगितली. याच वंशामध्ये महान राजे झाले. जमदाग्नी आणि रेणुका माता यांच्या पोटे देवाना अजून एक अवतार घेतला. त्यांचं नाव होतं परशुराम. बोले परशुराम भगवान की जय. याच पुढच्या त्रेता युगामध्ये खटवांग नावाचा राजा झाला. खटवांगाचा झाला दीर्घबाहूचा झाला अजाचा दशरथाला 3 पत्न्या, कौसल्या, कैकेयी, सुमित्रा. पुत्रप्राप्ती होत नाही म्हणून यज्ञ केला. पुत्रकामेष्टी यज्ञात पायस घेऊन ब्राह्मण बाहेर आले. काय म्हणू लागले? दशरथा हे घे पायस दान, दशरथा हे घे पायस दान, तव यज्ञाची होय
सांगता प्रसन्न झाले कृपा तुझ्यावर यज्ञ भगवान दशरथा हे घे पायसदान दशरथा दशरथजी महाराजांना कृपा झाली. 3 पत्न्यांना दिली. पहिला दिला कौशल्यला, दुसरा दिला ते कुणाला सुमित्रेला, आणि तिसरा दिला कैकेयीला. आणि मागून पण अतिशहाणी, मी काय लहान आहे का म्हणे, मला उशिरा दिला, आता मला उशिरा दिला त्या अर्थी माझे झालेली लेकरं सुद्धा कसे कनिष्ठ होणार. आणि मग या राजाचे राज्य कोण होणार. ह्या मोठींचे राग आला. आणि तितक्यात महाराज आधीच भेटत नव्हतं, कसे तरी 6 वाजेपर्यंत कसा तरी पायस हातात आला, तर तेवढ्यात राग आणला आणि तेवढ्यात विघ्न घडलं. काय, आकाशातून घार आली, पिंड घारीने होत ती बी नेलं महाराज. बस हातचं गेलं आणि पदरचं गेलं ह्याला म्हणते. म्हणून कधी कधी माणसाने राग आणू नये. देवपूजा करायला बसल्यावर माणसाला काय आलं नाही पाहिजे, राग. आणि राग आला तर माणसं देव फेकून घालायच्या तयारीत आहे. म्हणून पूजा करताना राग आला नाही पाहिजे, भजन करताना राग आला नाही पाहिजे. कथेत बसलो तर कथा करताना कितीही विक्षेप झाला तरी कथाकाराला सुद्धा राग आला नाही पाहिजे. कारण 7 दिवस चांगली कथा करायची आणि एकेच दिवशी राग केलं की लोकांच्या 7 दिवसाचं काही ध्यानात राहत नाही, मग एकाच दिवसाचं ध्यानात राहतं. म्हणून राग नाही आणायचा. जेवण करायला बसलं की तिथे राग येऊ द्यायचा नाही. जेवताना राग आला तर बाकीच्याचं काय जाणार आहे, उपाशी कोण राहणार आहे. राग आलेला मग कचून जेवायचं आणि मग राग येऊ द्यायचा, मग काही हरकत नाही. म्हणून राग आला. आणि राग आल्यानंतर महाराज पिंड नेला, पण दोघी बिचाऱ्या चांगल्या होत्या, काळजी करू नको म्हणे, माझ्यातलं थोडं हिच्यातलं थोडं, दोघींनी थोडं थोडं दिलं. मुलं जन्माला आले, राम लक्ष्मण भरत शत्रुघ्न. अयोध्येत आनंद झाला. कशाचा, राम जन्मला ग सखे, राम जन्मला, राम जन्मला ग सखे. टाळी टाळी वाजवा. अशा पद्धतीने अयोध्येमध्ये राम जन्माला आले. आता राम जन्माची कथा तुम्हाला ऐकायला भेटणारच आहे. भागवतातही एका अध्यायात रामायण सांगितलं, पण तसं काही अडचण नाही, एका श्लोकातही रामायण सांगता येतं. आता ऐका, तुम्ही लक्ष द्या. एका श्लोकात रामायण आणि मग कृष्ण परमात्मा. आदो राम तपो वनादिगमनम, राम वनामध्ये गेले. आदो राम तपो वनादिगमनम हत्वा मृगम कांचनम, हरणाची शिकार करण्याकरता गेले. तेवढ्यात विघ्न घडलं, वैदेही हरणम, सीतेचं अपहरण झालं. जटायू मरणम, जटायू मेला. सुग्रीव संभाषणम, सुग्रीवाची भेट झाली. लंकापुरी दहनम, लंका जाळून टाकली. पश्चात रावण कुंभकर्ण हननम, यतद्वी श्री रामायणम. बोल प्रभू रामचंद्र. झालं रामायण. आता द्वापार युगाला सुरुवात झाली. पृथ्वी गायीच्या रूपात जाऊन रडू लागली, देवा काहीतरी करा, आता सोसवेना भार मजा. आता देव म्हणले काळजी करू नका. वसुदेव देवकीचा विवाह झाला, त्यांच्या पोटी 8वा पुत्र जन्माला येईन. सगळे भविष्यवाणी सांगितली. ठरलेल्या पद्धतीने वसुदेव देवकींचा विवाह झाला. वरात काढणार तेवढ्यात आकाशवाणी झाली, अरे मूर्ख कंसा,
ज्याचे तू आनंदाने वरात काढतो ना तिचाच 8वा पुत्र तुझा वध करणार आहे. स्वप्न बहिणीचं नातं, कमरेची तलवार काढली, मानावर ठेवले आणि मारणार. तेवढ्यात वसुदेव म्हटले, तुला वाटलं का आता तुझी बहीण आहे? ती तुझी बहीण आहे, पण माझी कोण आहे? पत्नी आहे. गड्यासारखा गडी, पिळदार मिशान बाईवर हात उगारतो, वचन देतो कंसा, झालेला प्रत्येक मुलगा तुला आणून देईल. भरवसा नाही म्हणून दाजी बिन बहीण बी टाकली बंदीखान्यात, जेलमध्ये. ठरलेल्या पद्धतीने पहिला झाला, दुसरा झाला, तिसरा झाला, चौथा, 7वा जो गर्भ योग मायाने तर रोहिणीच्या उदरामध्ये नेऊन घातला. रात्री लख प्रकाश पडला, श्रावण महिना आहे, पावसाच्या धारा व्हायला लागलेल्यात, 8 वाजलेले रात्रीचे 8. तेव्हा गर्भाला वेद लागलेले प्रसूतीचे. तिथी आहे अष्टमी, वार आहे बुधवार. अचानक लख प्रकाश पडला आणि आयोनी संभव प्रगट झाले. नाम याचा स्वामी प्रगटला आणि मग बोलू लागले. बोलता बोलता यशोदा देवकी म्हणते, बाळा बोलू नको का? जाणी कंसासी कळेल, माझ्या बाळासी मारेल. ते म्हण लागला, आई आता एकदाच बोलू दे, पुन्हा बोलत नाही. माझ्या बाबाला म्हणावं, मला इथून उचला आणि कुठे घेऊन जा? नंदाच्या घराला, नंदाच्या घराला, मजने गोकुळाला, मजने गोकुळाला, मजने गोकुळाला. आनंदाच्या घराला, नंदाच्या घराला, मजने गोकुळाला, मजने गोकुळाला, मजने गोकुळाला. माया उपजली तेथे, हेवी मजा येते. माया उपजली तेथे, हेवी मज आणि येथे. माया उपजली तेथे, हेवी मजा येते. माया उपजली तेथे, हेवी मज आणि येथे. नंदाच्या घराला, नंदाच्या घराला, मजने गोकुळाला, मजने गोकुळाला, मजने गोकुळाला. आनंदाच्या घराला, नंदाच्या घराला, मजने गोकुळाला, मजने गोकुळाला, नंदाच्या घराला. असाच अंधार पडलेला आहे. वसुदेवानी कन्हैयाला टोपलीत घेतलं आणि चालले गोकुळाला. पण जातानाही सोपं नव्हतं. देवाचा बाप पण तो संकटात सापडला. पाऊस चालू, बंदीखाने, मनसी रक्ष पाळ, ते म्या मोहिले सकळ. आणि उचलीला कमळापतीन पायीची, बंधने गळती. चालले, नदीला पूर आला होता. कोणत्या? यमुनेला पूर चढला अचाट आणि खळ 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 पाणी वाहू लागलं. धो 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 पाऊस पडायला लागलेला. माग जावं तर आणा इथं आणा, समोर आणा. हा, उशिराच आले नाही, गोकुळात चाललेत बरं. आणि असे गोकुळात न्यायला चाललं. पाणी गळेपर्यंत आलं. गोकुळात प्रवेश केला आणि प्रवेश भीतरी केला. देवे माया उचलली, देवाला तिथं ठेवलं आणि परत आले. एका गवळणीनं लेकरू रडलेला आवाज ऐकला आणि पळतच आले. आणि कुठली गोष्ट माय मावल्यांना आधी समजत असते का? त्यांना सांगायची गडबड असते. त्यांनी लगेच चालू केलं, नंदराज बधाई हो.
आपको लाला हुआ है, आपको बेटा हुआ है बेटा. एका गवळणीनं दुसऱ्या गवळणीला सांगता सांगता अख्ख्या गोकुळात चर्चा. काय झाला? नंदाला मुलगा झाला. एक गवळण दुसऱ्या गवळणीला सांगत सुटली. कुणाला? एक गवळण दुसऱ्या गवळणीला, का ग बाई तुला माहितीये का काय झालं? नंदाला मुलगा झाला, नंदाला मुलगा झाला. गवळण म्हणती यशोदा गवळणीला पुत्र झाला यशोदेला. गवळणीला पुत्र झाला यशोदेला. गवळणी अख्ख्या घरोघरी आनंदाचं वातावरण तयार झालं. सांगायला सुरुवात झाली. चला चला चला. काय झाला? नंदाला मुलगा झाला, नंदाला मुलगा झाला म्हणून पुत्र झाला यशोदेला, पुत्र झाला यशोदेला. पुत्र झाला टाळी 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 वाजवा. यशोदेला पुत्र झाला यशोदेला. गवळण म्हणती गवळणीला पुत्र झाला यशोदेला. ताटी वाटी सुंट वडे. सगळ्यांनी ताटी वाटीमध्ये सुंटवडा घेतला. सैनीची गलबल झाली, दासी जणी हेल घाली. सगळ्या गवळणी नंदाच्या वाड्या पुढे आल्या. इथपर्यंत कथा आपण सगळ्यांनी ऐकली. कथेची वेळ भरपूर झाली, 6 वाजून गेलेले आहेत. पण आता मागच्या दिवसाची वेळ आपल्याला भरून काढायची. आज कृष्णाचा जन्म आहे, देवाचा जन्मोत्सव झाला. सगळ्या गवळणी नंदाच्या वाड्या पुढे जमा झाल्या आणि किती आनंद झाला. एक गवळण दुसऱ्या गवळण म्हणू लागली, बाई किती किती सांगू आता. त्या आनंदाला पारावार राहिला नाही. इतकं सुख झालं, इतका आनंद झाला. आणि एक एक गवळणी एकेमेकीला हळद कुंकू तर लावतच होत्या, पण झालेला आनंद प्रगट करू लागल्या. आणि काय म्हणू लागल्या? किती सांगू मी सांगू कुणाला. उठून 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 उभे राहा. उठा, झाली आता कथा. मी सांगू कुणाला. आज आनंदी आनंद झाला, आज आनंदी आनंद झाला. आज टाळी टाळी वाजवा. आपापल्या जागेवर हाला. आपापल्या टाळी वाजवा. हा किती सांगू मी सांगू कुणाला. आज आनंदी आनंद झाला. आज वा वा. आज आनंदी आनंद झाला. फुगडी फुगडी जरा फुगडी जोडीनं त्याला बोलवा. चला 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 काका बाहेर बघा. फुगडी फुगडी जोडीनं आपापली जोडी नाचून नाचून. वा वा. चला पुढं चला. थांबा थांबा थांबा. आज कृष्णाचा जन्मोत्सव झाला म्हणून कोणीही घाई करायची नाही, काही नाही. अजून आम्हाला कीर्तनाला जायचंय, पण तुमच्या करता जास्त वेळ